शिवश्री राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आपल्या लातूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना अशी विनंती करतो, आपलं मोलाचं असं मार्गदर्शन करायचं। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, भारत माता की। आज लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक 13 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि या लातूर शहरातून महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आपलं सर्वांचं बहुमोल असं मत मिळवून आपण निवडून द्यावेत ही विनंती करायला या ठिकाणी मी आपल्यापर्यंत आलोय। या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले आपले लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, माझे सहकारी मित्र आणि भारतीय जनता पार्टीतले एक आमचे एक सिनियर ज्याला सहकारी आपण म्हणू शकतो ते माननीय संभाजी भैया निलंगेकर पाटील, त्याचबरोबर ज्यांनी मगाशी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि या लातूर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी आपल्याला पुढची व्यूहरचना ज्यांनी आपल्या पुढे मांडली ते माननीय अजित पाटील कवेकर, ज्यांनी प्रास्ताविक केलं ते माननीय डॉक्टर माजी खासदार सुनीलजी गायकवाड, त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उमेदवार प्रियांकाताई विश्वजित गायकवाड, दीपाताई विठ्ठलराव गीते, मीनाताई चंद्रकांत साळुंके आणि आपले तरुण उमेदवार गणेश सुरेश गोमचाळे, त्याचबरोबर मंचावरील सर्व प्रमुख मंडळी आणि समोर बसलेले आपण सुद्धा तेवढेच किंवा लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्या हातामध्ये आज ताकद आहे ते आपण सर्व माझ्या मतदार बंधू भगिनी, माझ्या सर्व मातांनो, सर्व माझ्या तरुण मित्रांनो आणि उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, आज लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला आपण आता लवकरच सामोरं जाणार आहे आणि इथं येत असताना आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्या समोर येऊन दोन शब्द बोलत असताना मला आपल्याला काही गोष्टी आपल्या समोर मांडायच्यात किंवा मांडावं असं वाटतं। ही निवडणूक जरी 5 वर्षाची असली तरी बंधू भगिनींनो, वडीलधारी लोकांनो, आपण लक्षात घ्या की तुम्ही पुढच्या 25-30 वर्षाच्या लातूरचा चेहरा मोहरा काय असणार आहे हे ठरवायला तुम्ही सगळेजण मतदान करणार आहात हे लक्षात घ्या। हे काही 5 वर्षासाठीचं मतदान नाही आहे, हे लातूर शहर आपल्याला कुठल्या दिशेनं न्यायचं आहे हा निर्णय तुम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आज देशात काय परिस्थिती आहे, देशात काय चाललंय, देशाचं वातावरण काय म्हणतंय, आज राज्याचं वातावरण काय म्हणतंय, नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्र राज्याचं वातावरण काय म्हणतंय आणि त्याच माध्यमातून आता चालू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्या इथलं वातावरण आपण काय करायचं ह्याचा विचार आपल्याला करायला लागणार आहे। आज देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखाली हा भारत देश अतिशय गतीनं प्रगती करतोय ही वस्तुस्थिती आहे। आज आपल्या देशाकडे कुणी
तिरक्या नजरेनं बघू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आज भारतीयांना जगभरामध्ये सन्मानाची आणि आदराची वागणूक मिळती, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपला भारत देश जगातली 4थी अर्थव्यवस्था झालाय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज केंद्र सरकारकडनं मोदीजींच्या माध्यमातून आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. त्या आजपर्यंत या योजना, शेतकरी सन्मान योजना असू दे, घरकुल देण्याची योजना असू दे, अनेक योजना त्यांनी केल्या. आजपर्यंत या योजना 15 वर्ष झाली जशाच्या तशा आपल्यासाठी चालू ठेवण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजींनी आणि केंद्र सरकारनं केलं, हे आपण लक्षात घ्या. निवडणुकीपुरत्या योजना नव्हत्या किंवा नुसतं तुमचं मतदान मिळवणं किंवा तुमच्या मतावर निवडून येणं आणि तुमचं मत घेऊन सत्ता भोगणं, ह्याच्यासाठी या योजना नव्हत्या. तर या योजना या देशातल्या सर्वसामान्यांसाठी, तुमच्यासाठी होत्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या योजना राबवत असताना कुठेही भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे. जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीचा पैसा त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये थेट देण्याचं काम हे पंतप्रधान मोदीजींनी या देशामध्ये करून दाखवलं, आपल्या इथं करून दाखवलं. ही वस्तुस्थिती आपण विसरून चालणार नाही. आज राज्यामध्ये आपलं महायुतीचं सरकार आलं. महायुतीचं सरकार आल्यानंतर आपल्याला माहित आहे, लाडकी बहीण योजना आपल्या सरकारनं सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर जे काही वातावरण या राज्यामध्ये झालं, त्या वातावरणाला छेद देण्यासाठी हेच काँग्रेसवाले, हेच शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेबांची लोक, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची लोक काय सांगत होती आपल्याला, ही लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती आहे, निवडणुकीनंतर तुमच्यासाठी तुम्हाला हे काही देणार नाहीत, ही योजना बंद करून टाकणार आहेत. पण आज निवडणुका होऊन वर्ष झालं, आपलं महायुतीचं सरकार परत सत्तेत आल्यावर आज सुद्धा लाडक्या बहिणींचा पैसा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतो, ही वस्तुस्थिती आहे, ही आपण विसरून चालणार नाही. आणि म्हणून आज अशा योजना भाजपनं राबवलेल्या आहेत, महायुतीच्या सरकारनं राबवलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी राबवलेल्या आहेत, की ज्याचा फायदा आपल्याला थेट मिळतोय. तुम्हाला मंत्र्याकडे जायला लागत नाही, तुम्हाला आमदाराकडे जायला लागत नाही, तुम्हाला नगरसेवकाकडे जायला लागत नाही. तुम्ही लाभार्थी आहात, तुम्ही पात्र आहात, तुमच्याकडे कागदपत्र आहेत, तुम्ही फॉर्म भरा, बँकेमध्ये खातं उघडा आणि तुमचं लाभार्थी म्हणून नाव आल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे हे सरकारकडनं डायरेक्ट येतात. कुणालाही काहीही चहा पाणी द्यायला जायला लागत नाही, चिरीमिरी द्यायला लागत नाही. हे चित्र हे भाजपनं, मोदीजींनी, देवेंद्रजींनी या राज्यामध्ये करून दाखवलं. हे बंधू भगिनींनो आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज राज्य, देश, आज या सगळ्या दृष्टीनं आज भाजप सगळीकडं पुढं आहे. आज लोकांचा भाजपवर विश्वास आहे, मोदीजींवर विश्वास आहे, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींवर विश्वास आहे. आणि आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला हेच करून दाखवायचं आहे की या निवडणुकीमध्ये या लातूर शहराची ही महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्याच विचाराची असेल, हा निर्णय घेऊन आपल्याला येणारं मतदान करायचं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या आपल्या इथल्या वेगवेगळ्या नागरी सुविधा आहेत, रस्ते असतील, पाणी असेल, स्वच्छता असेल, सांडपाण्याचा विषय असेल, पावसाळ्यातलं जे काही पाणी सध्या आपण अडचणी गेल्या या पावसाळ्यात बघितल्या, या सगळ्या योजना जर आपल्याला राबवायच्या असल्या तर आपल्याला राज्य सरकार, केंद्र सरकारचा आधार हा आपल्या महानगरपालिकेला मिळाल्याशिवाय या योजना मोठ्या प्रमाणावर आपल्या शहरामध्ये राबवल्या जाऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या महानगरपालिकेची ताकद किती हे तुम्हाला पण माहिती आहे, आपलं उत्पन्न किती महानगरपालिकेचं हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत राज्य सरकार हातभार लावत नाही, जोपर्यंत केंद्र सरकार हातभार लावत नाही, तोपर्यंत ज्या योजना, ज्याचा उल्लेख मगाशी अजित पाटलांनी केला की आता ट्रॅफिक कंजेशन व्हायला लागले, ट्रॅफिक कोंडी व्हायला लागली आहे, ट्रॅफिकसाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चौक आहे तो आपल्याला तिथं सुधारणा करायच्या, आपला जो रिंग रोड आहे तो आपल्याला नीटनेटका करायचा आहे. आज एवढ्या वर्षाचं भैयांना माहीत आहे की इतके वर्ष, आता किती वर्ष मला पण लक्षात नाही, पण सिव्हिल हॉस्पिटलचा प्रश्न किती वर्ष प्रलंबित होता.
आज आपल्या आधी सुद्धा अनेक नेते मंडळी या लातूर शहरामध्ये ज्याचा उल्लेख बायांनी केला की मंत्रिपदं भूषवली, पण सिव्हिल हॉस्पिटलचा विषय आपला निकाली काढता आला नाही. आपलं सरकार आल्यानंतर आणि या लातूरचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी माझ्यावर दिल्यानंतर पहिल्या ज्या वेळेला मला वाटतं 26 जानेवारीच्या याला मी इथं आलो, त्यावेळेला भैया वगैरे सगळे आम्ही एकत्र बसलो होतो आणि सगळ्यांनी त्यावेळेला केलं की काही करा पण हा सिव्हिल हॉस्पिटलचा विषय मिटवा. आपण तो विषय मिटवला, सरकारनं जमीन दिली. आता त्या सिव्हिल हॉस्पिटलचं पुढचं जे काही काम आहे ते आपण सुरू केले. आज डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा विषय अनेक दिवस प्रलंबित होता. स्टॅच्यू ऑफ नॉलेज आपण त्याला म्हणतो, त्याचं सुद्धा आज 10 कोटीमध्ये जे काम सुरू करायचं त्याला आपण प्रशासकीय मान्यता मिळवली. आज ते काम सुरू झाले. अजून त्याला 20 कोटी रुपये लागणार आहे आणि तो सुद्धा निधी, हा सुद्धा लागणारा निधी येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये आम्ही सरकारकडनं आणू. हा सुद्धा शब्द या ठिकाणी आपला पालकमंत्री म्हणून मी आपल्याला 100% देऊ इच्छितो. त्यामुळं अशी कामं आपण करतोय जी वर्षोनवर्ष सत्ता असून सुद्धा या लातूर शहरामध्ये होऊ शकली नाहीत. हे आपण सगळ्यांनी मतदार बंधू भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे. भैया मगाशी म्हटले की इथं आता कोण म्हणतंय त्यांचा काय संबंध, ह्यांचा काय संबंध, अभिमन्यू किंवा भैयांचा इथं काय संबंध. मग आता उद्या एखाद्या दिवस कोण म्हणाल हे पालकमंत्र्यांचा इथं काय संबंध. आता मला म्हणजे आता मी काय तसं हे नाही, पण आता शेवटी महाराष्ट्राशी छत्रपतींचा संबंध नाही आला तर मग अवघड विषय आहे ना. मग महाराष्ट्रानं नाव कुणाचं सांगायचं. आणि मला काही इथं आपल्या जिल्ह्याचा मालक म्हणून नाही पाठवलेलं, मला देवेंद्र फडणवीसांनी तुमचा सेवक म्हणून पाठवले. लक्षात ठेवा. या लातूर जिल्ह्यामध्ये येत असताना त्यांनी सांगितले की इथल्या बारीक सारीक छोट्यातल्या छोट्या प्रश्नांकडे राजे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे आणि इथल्या लोकांना या जिल्ह्याला न्याय मिळवून दिला पाहिजे. तुम्हाला आज भाजपनं मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे आणि ही संधी तुम्ही सर्वसामान्यांसाठी वापरली पाहिजे हे सांगून मला इथं देवेंद्रजींनी पाठवले. आपण लक्षात घ्या. त्यामुळं या लातूर जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी, संभाजी भैया, अभिमन्यू, आमचे रमेश आप्पा असतील, अजित पाटील असतील, अर्चनाताई असतील, आम्ही सगळेजण एक टीम म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय आणि पुढे सुद्धा काम करणार. आता तुमचं एकच काम आहे की आता महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आपल्याला आणायची आहे. कोण काय सांगल इकडे लक्ष देऊ नका. भावनेच्या वर जाऊन भावनेच्या भरामध्ये मतदान करू नका. भावनेच्या भरात मतदान करून नळाला पाणी येणार नाहीये, कचरा उचलला जाणार नाहीये, रस्त्याचे खड्डे मुजणार नाहीयेत. विकास कुठं आहे, या शहराची प्रगती कुठं आहे ह्याचा विचार करून मतदान करा हे लक्षात घ्या. आणि विचार करून आपण मतदान केलं, कारण तुम्ही जर म्हणजे भावनेच्या भरात आपण मतदान करतो, कसं आहे हृदयात नाही करतो. विचार कुठं करतो, मेंदू आपल्या शरीरातला विचार करतो. त्यामुळं विचार करून मतदान करा की आपल्या शहराची प्रगती कुठं आहे. आपल्या शहराला पुढचे 5-25 वर्ष 50 वर्ष या शहराची वाटचाल ही कुठल्या दिशेने आपल्याला करायची ह्याचा विचार करून मतदान करा. आज देवेंद्र फडणवीसांनी आत्ताच आमचं बजेट झालं. कुणी इथलं मला एक सांगा, कुणीतरी फडणवीस साहेबांकडे गेलो होतं का हो की आमचं लातूर मुंबई आम्हाला वेगळा रस्ता हायवे करून द्या. आज अधिवेशनामध्ये फडणवीस साहेबांनी जाहीर केलं की लातूर मुंबई 5 तासातला प्रवास मी तुम्हाला करून देणार. तिकडे त्यांनी समृद्धी केला. आज नागपूर मुंबई त्यांनी जोडली. आज नागपूर मुंबईमुळं केवढा महाराष्ट्राला फायदा झाला आपण बघतोय. आज लातूरसाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की मी लातूरला मुंबईशी 5 तासामध्ये जोडणार आहे आणि नवीन आपल्यासाठी एक्सप्रेसवे हा देवेंद्र फडणवीसांनी मंजूर करून दिलाय. आपल्या पाण्याचा प्रश्न आहे ज्याचा उल्लेख भैयांनी केला. वॉटर ग्रीडची योजना देवेंद्र फडणवीसांनी काढली होती. त्या आघाडीचं सरकार आलं, उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, आपल्या इथले पण नेते आपले आमदार पण त्या याच्यामध्ये मला वाटतं मंत्री होते. वॉटर ग्रीडची योजना गुंडाळली. एक म्हणजे इंचवर सुद्धा ते पाणी इकडं आणण्याचं नाही. परत देवेंद्रजी सत्तेत आले, महायुतीचं सरकार आलं. आज परत एकदा वॉटर ग्रीडची योजना पुनर्जीवन करून या लातूर शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटला पाहिजे ही भूमिका देवेंद्रजींनी घेतली आणि आता त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. हे आपण मतदार बंधू भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे.
आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की सगळ्यांनी कुठंतरी आता एक संघ होऊन भाजपच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आज काँग्रेस जे आपण बघतो, इंदिरा गांधींची काँग्रेस, राजीव गांधींची काँग्रेस संपली, जवाहरलाल नेहरूंची काँग्रेस संपलेली आहे. जी काँग्रेस सर्वसामान्यांसाठी लढत होती ती काँग्रेस संपलेली आहे. आजची जी काँग्रेस आहे ती स्वतःसाठी लढणारी काँग्रेस आहे, लक्षात घ्या. स्वतःचे खिसे भरण्यासाठी लढणारी काँग्रेस आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. यांना सत्ता फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी आजच्या काँग्रेसच्या राज्यातल्या सगळ्या नेते मंडळींना पाहिजे. बाकी तुमच्या प्रश्नाशी, तुमच्या लाईटशी, तुमच्या रस्त्याशी, तुमच्या इथल्या गटरच्या योजनेशी, तुमच्या पिण्याच्या पाण्याशी या काँग्रेसवाल्यांना काही सोयीसुतक नाही. त्यांना याची काळजी नाही असती तर हे प्रश्न आधीच सुटले असते, हे प्रश्न आधीच मिटले असते. त्यांच्याकडे सगळी सत्ता होती, पण हे लातूर शहरामध्ये मिटू शकलं नाही. हे कुठंतरी मतदार म्हणून आपण ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की इकडं तिकडं न बघता आपल्या शहराला जर आपल्याला प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल, लातूर जसं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न हा राज्यभर आणि देशभर झाला, आज सुद्धा लातूरची ओळख शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कुणीही पुसू शकलेलं नाही. तसंच आपल्याला पुढं जर आपल्या शहराची ओळख जर आपल्याला नीटनेटकी करायची असेल, ठेवायची असेल, आपल्या शहरातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या जर आपल्याला नीटनेटक्या करून घ्यायच्या असतील, वाहतूक कोंडी जर आपल्याला सोडवायची असेल, बाकीच्या गोष्टी, आपली भुयारी गटर योजना चालू आहे, पाण्याची योजना आपण मंजूर केली आहे, आपण सिव्हिल हॉस्पिटलचा विषय आता हातात घेतलाय, या सगळ्या गोष्टी आपल्या बाकीचं पण जे आहे वॉर्डातले जे पण काही छोटी मोठी कामं आहेत ही जर आपल्याला सोडवायची असेल तर आपल्याला एकच पर्याय आहे, ते म्हणजे कमळ कमळ कमळ. या पलीकडे आपल्याला कुठेही बघून चालणार नाही. त्यामुळे येणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपलं मतदान, मला वाटतंय 15 तारखेला मतदान आहे, 15 तारखेला मतदानाला जाताना एकच मनामध्ये खूणगाठ लक्षात ठेवायची की कमळाचं चित्र जिथं असेल त्याच्या समोरचं बटन दाबायचं आणि आपल्या लातूर शहराच्या प्रगतीचा मार्ग हा आपण सगळ्यांनी मोकळा करायचा, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. ही माझी आपल्याला अगदी नम्रतेची विनंती आहे. पालकमंत्री म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे आणि जिल्ह्यामध्ये नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. आणि 100% या ठिकाणी पालकमंत्री म्हणून माझ्याकडनं जेवढं काही माझ्या लातूर शहरासाठी आणि लातूर जिल्ह्यासाठी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न मी नक्की करीन. हा माझा शब्द आपल्या सर्वांना आहे. पण एकच सांगतो की आता महानगरपालिकेमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचा विचार आज महानगरपालिकेमध्ये आपल्याला तिथं न्यायचं आहे. कमळ जे ते महानगरपालिकेमध्ये आपल्याला फुलवायचं आहे, हे आपण सगळ्यांनी मतदार बंधू भगिनींनी लक्षात घ्यावं ही विनंती करतो. बाकी बोलण्यासारखं भरपूर आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. उद्या आपले नेते देवेंद्र फडणवीस आपल्या सगळ्यांशी हितगुज करायला येणार आहे, त्या सभेला पण आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ही माझी आपल्याला विनंती आहे. मी ज्यावेळेला एवढं बोलतो, किंवा संभाजी भैया एवढं बोलतात, आम्ही कुणामुळे बोलतो? मी काय स्वतः एकटा काय असं काय माझी काय ताकद आहे? आम्ही कुणामुळे बोलतो तर आमच्याकडं एक भरभक्कम नेतृत्व आहे. आमच्याकडं या महाराष्ट्राचं नेतृत्व किंवा या महाराष्ट्राची जाण असणारं नेतृत्व आहे आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आहे. उद्या इथला एखादा प्रश्न घेऊन मी जर मुंबईला गेलो आणि त्यांना सांगितलं, साहेब ह्या विषय लातूर शहराला आपल्याला हा विषय काही करून सोडवला पाहिजे, लोकांच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत आणि आपण हे केलं पाहिजे, मी तुम्हाला सांगतो 1 मिनिटाची पण वाट न बघता देवेंद्रजींकडनं आपल्यासाठी निर्णय केला जातो. शासनाची तिजोरी आपल्यासाठी खोलली जाती, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याकडे एवढं मोठं नेतृत्व, एवढं भक्कम नेतृत्व असताना आता आपण मागं वळून बघण्याची गरज नाही. आपण आता पुढं जायचंय, प्रगती करायची आहे, आपल्या लातूर शहराचा विकास करायचा आहे. या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घ्याव्यात ही माझी आपल्याला विनंती आहे. त्यामुळे 15 तारखेला फक्त कमळ आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून आपले भारतीय जनता पार्टीचे आपल्या प्रभागातले उमेदवार आणि शहरातले बाकी सगळे उमेदवार, जिथं जिथं आपले पाहुणे रावळे मित्रपरिवार आहेत, जिथं जिथं आपल्या ओळखीचे आहेत, त्यांना सुद्धा सांगा की आता लातूर
कमळाच्या वाटेनं चाललंय आणि कमळालाच निवडून देणार आहे, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेऊन काम केलं पाहिजे, ही माझी आपल्याला विनंती आहे. परत एकदा सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, मला एवढं बोलण्याची संधी दिली आणि एवढंच सांगतो की आपल्या शहराच्या विकासासाठी सर्वांनी आपलं बहुमोल असं मतदान, मी मुद्दामून बहुमोल म्हणतो कारण मतदानाची किंमत करू शकत नाही, मतदान हे बहुमोल आहे, त्याची किंमत कुणीही करू शकत नाही. त्यामुळे कुठल्याही चुकीच्या प्रकारांना बळी न पडता सगळ्यांनी फक्त प्रगती विकास या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला निवडून द्यावं, आमच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावं, कमळाला निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजे. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब